बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आता सरकारने कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे। बघा कॅबिनेट बैठकीत महाराष्ट्रातील राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर अशी सरकारने घेतलेली आहे। कारण की बघा भरपूरशा दिवसापासून की शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेची प्रतीक्षा करत होते। इथं त्या शेतकरी बांधवांची सर्वांची प्रतीक्षा इथे संपलेली आहे। कारण की बघा राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजना महासन्मान निधी अंतर्गत 2000 रुपयांची जी काय आतुरता आणि प्रतीक्षा संपलेली आहे। आता बघा 2000 रुपये हे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। तर मग बघा शेतकरी बांधवांनो, हा निधी थेट डीबीटीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती क्रेडिट होणार अशी माहिती आता कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आली। रोज या ठिकाणी बातम्या येत होत्या की पैसे आज येतील, उद्या येतील, परवा येतील किंवा पैसे जमा होणार आहेत, अशा बऱ्याच काही बातम्या तुम्ही पाहिल्या असतील। परंतु प्रत्यक्ष आपल्या खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट झालेले नव्हते। आता बघा जसं की ओरिजिनल अपडेट इथे कोणीच सांगत नव्हतं, परंतु आता स्वतः डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगून टाकलेला आहे नेमका आपल्या हप्ता कधी जमा होणार आपल्या खात्यावरती, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा हप्ता पहिल्या टप्प्यात पडणार आहे हे आता तुम्हाला नक्कीच पुढे व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। कारण की बघा भरपूरशा दिवसापासून इथं तुम्ही बातम्या बघितल्या होत्या, कारण की निधी आज जमा होणार, उद्या होणार, या तारखेला होणार आहे, त्या तारखेला होणार आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते। आता बघा इथे कसलीच चिंता करू नका, कारण की सरकारच्या माध्यमातून आता अधिकृत तारीख अशी जाहीर झालेली आहे। पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। कारण की बघा नेमके तुम्हाला इथे काय करावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे। जेणेकरून सरकारने आता इथे भरपूरशा अटी ते ठेवलेल्या आहेत, त्या अटींमध्ये त्या शर्तींमध्ये तुम्ही पात्र ठरणार का? कारण की बघा इथे जसं की तुमच्या खात्यांवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत इथे 2000 रुपये तुम्हाला क्रेडिट होणार आहे, अशा भरपूरशा बातम्या आल्या होत्या की तुम्हाला 3000 रुपये इथं क्रेडिट होणार आहेत, परंतु 2000 रुपये आपल्या खात्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कारण की बघा एक यादी सरकारने जाहीर केलेली आहे, त्या यादीमध्ये सरकारने आता सांगितलेलं आहे की जे जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या अंतर्गत पात्र झाले, मग आता ही पात्रता तुम्हाला कशी चेक करायची आहे? कारण की बघा तुम्हाला पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला असेल तर हा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळू शकतो, आणि तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 21वा हप्ता मिळाला नसेल तरी देखील तुम्हाला नमो शेतकरी योजनेअंतर्गत जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला नमो हप्ता मिळणार आहे। परंतु आता बघा ही पात्रता नेमकी कशी चेक करायची हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले जाणार आहे। फक्त तुम्हाला त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत गरजेपूर्वक ठरणार आहे। कारण की बघा सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण कॅबिनेट बैठकीमध्ये सरकारने निर्णय घेतले आहेत। कारण की बघा ज्या सर्व शेतकरी बांधवांनी चुकीच्या माध्यमातून अर्ज केले होते त्या कारणामुळे इथे खऱ्या अर्थाने जे पात्र शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांना इथे वंचित राहावं लागणार नाही। तर आता यासाठी सरकारने कॅबिनेट बैठकीमध्ये इथे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। त्या निर्णयामध्ये आता तुमच्यासाठी इथे सर्वात मोठ्या आनंदाची बातमी असणार आहे। कारण की बघा शेतकरी बांधवांनो, भरपूरशा दिवसापासून पीएम किसान योजनेचा हप्ता आल्यानंतर आपण नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8वा हप्ता आम्हाला कधी मिळणार, कधी येईल ही प्रतीक्षा करत होतो। आता याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे। शेतकरी बांधवांना आता दिलासा देणारा निर्णय सरकारनं घेतलेला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला नेमके हप्ता कधी मिळणार। बऱ्याचशा दिवसापासून अशा बातम्या सुटल्या होत्या की म्हणजेच अफवा देखील इथे सुटल्या होत्या की नेमका आपल्याला हप्ता कधी मिळणार, कधी मिळेल याची तारीख मी तुम्हाला सांगतो। पहिल्या टप्प्यातील, दुसऱ्या टप्प्यातील, तिसऱ्या टप्प्याची जी काय पात्रतेची यादी आहे ती यादी आता सर्व क्लिअर कट तुम्हाला दाखवणार आहे, ती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच योजनाविषयी माहिती मिळत राहील, शेतीविषयी माहिती मिळत राहील। तर चला पाहूया नेमके कोणती यादी आलेली आहे, सरकारच्या माध्यमातून काय अपडेट आलेला आहे। आता बघा इथे सर्व शेतकरी बांधवांसाठी सरकारने एक सभेचं आयोजन करून तिथूनच डीबीटीचं बटन दाबून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकच वेळी पैसे जमा करण्याची तारीख ही सुद्धा जाहीर करण्यामध्ये आलेली आहे। त्याच तारखेला आता तुम्हाला इथे पैसे मिळणार आहेत। बघा आता नागपूर मधील किंवा बीड मधील होणाऱ्या सभेतून
हा निधी सोडवला जाणार आहे असं सरकारने आज या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता बघा, तुम्हाला कोणत्याही क्षणी या बँकेकडून या ठिकाणी मोबाईलवरती मेसेज येऊ शकतो, तुमच्या खात्यावरती हा निधी जमा झाला असा मेसेज येऊ शकतो। एकच कारण आहे, कारण की इथे बघा आता तुम्हाला 4,000 रुपये भेटण्याची शक्यता आहे, इथे सरकारने सांगितलेली आहे। बघा आता इथे शासनाकडून किंवा सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली माहिती नुसार इथे आपण समजू शकतो भरपूर उशीर आता आपल्याला या हप्त्याला झालेला आहे। सरकार कदाचित नवीन वर्षाची भेट म्हणून इथे आपल्याला दोन्ही हप्ते एकत्र म्हणजेच इथे बघा 2,000 रुपये आणि दोन्ही हप्ते एकत्र देऊ शकणार आहे, म्हणजेच 2,000 प्लस 2,000 म्हणजेच तुम्हाला तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये एकत्रपणे पाहायला मिळू शकतात, अशी सूत्रांनुसार माहिती आलेली असणार आहे। तर चला आता तुम्हाला पात्रतेची यादी दाखवतो, पात्रतेची यादी वाचून दाखवतो। तर यामध्ये बघा, तुमच्या जर जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे। तर तुमच्या जिल्ह्यामध्ये जर या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला आता नमो हप्ता वितरित होणार आहे। तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी। आता इथे बघा, सरकारने सांगितलं आहे की पीएम किसान योजनेचा 21 हप्ता ज्या ज्या शेतकरी बांधवांना मिळालेला आहे त्या शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता देण्यात येणार आहे। तर चला पाहूया नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो हप्ता वितरित होणार आहे। तर या ठिकाणी बघा, आता नंबर 1 वरती आहे बीड। बीड मधील आता सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये, कारण की बीड मधील आता नमो हप्ता या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे बीड मधील शेतकरी बांधवांनो तुम्हाला आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। बीड मधील ज्या ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 21 हप्ता मिळालेला असेल त्या सर्व शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी नमो हप्ता 2,000 रुपये या ठिकाणी देण्यामध्ये सुरुवात होणार आहे। त्यानंतर धुळेमधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, कारण की धुळेमधील सुद्धा आता नमो हप्ता या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। आणि धुळेमधील ज्या ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 21 हप्ता मिळालेला असेल त्या शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर ठाणेमधील सुद्धा आता सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। ठाणेमधील सुद्धा आता नमो हप्ता वितरित होणार आहे। ठाणेमधील शेतकरी बांधवांना नमो हप्ता 7वा इथून मागचे जे काय हप्ते आलेले असतील त्या सर्व शेतकरी बांधवांना आता 8वा हप्ता सुद्धा या ठिकाणी नमो हप्ता देण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर जालनामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर जळगाव मधील सुद्धा आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। जळगाव मधील सुद्धा आता नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा आता नमो हप्ता वितरित होणार आहे। छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित होणार आहे। त्यानंतर धाराशिव मध्ये सुद्धा आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। धाराशिव मधील जिल्ह्यामधील जे काय शेतकरी बांधव शेती करत असतील, धाराशिव जिल्ह्यामध्ये राहत असतील, आता त्या शेतकरी बांधवांना सुद्धा नमो हप्ता या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर कोल्हापूर मध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला आता नमो हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे। त्यानंतर गोंदियामधील सुद्धा आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। गोंदियामध्ये सुद्धा आता नमो हप्ता या ठिकाणी वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे गोंदियामधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। तर शेतकरी बांधवांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।